पोटची मुलगी दिलेल्या जावयाने सासऱ्याचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावात नात्याला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मृत सासऱ्याचे नाव सिकंदर शेख असे आहे, तर आरोपी जावयाचे नाव सादिक दफेदार राहणार पानमंगरूळ असे आहे. प्राथमिक माहितीनुसार सिकंदर शेख यांनी आपल्या मुलीचा विवाह सादिक दफेदार याच्याशी केला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये काही कारणावरून वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. आज मंगळवारी सकाळी सिकंदर शेख हे आपल्या शेतात ऊस पिकाला पाणी देत असताना सादिक तेथे आला आणि त्यानं धारदार शस्त्राने सिकंदर शेख यांच्यावर वार केले. या हल्ल्यात सिकंदर शेख यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सादिकने त्याच शस्त्राने स्वतःवरही वार करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत.